नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण निवड पॅनल या ठिकाणी आहेत। शहराध्यक्ष दुरेश्वर पेठे, राष्ट्रवादीचे नेते शेखर सवारबांदे आणि इतर सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागपुरातील सर्व 151 जागांवर मुलाखती ज्या आहेत त्या तयारी करून ठेवतात राष्ट्रवादी। अनिल देशमुख सर माझ्यासोबत आहे। सर, काय सांगणार, इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत? असं आहे की महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्या आहेत आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून आज मुलाखती चालू झालेल्या आहे। 151 वार्ड आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये। आता मी मुलाखती घेतो आहे, जवळजवळ 218 अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आहे। त्याच्यामुळे आम्ही आज मुलाखती काही घेणार, उद्या काही घेणार आणि सगळ्यांचं ऐकून घेऊ। आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे आमचे घटक आहे, काँग्रेस आहे, उभाटा आहे, बाकी अजून जे मित्रपक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू आहे। एकत्रपणे बसून आम्ही निर्णय घ्यायचा प्रयत्न करू। जर समन्वयाने सगळं व्यवस्थित आमच्या वाटाघाटी आणि समझोता झाला तर ठीक आहे। आमचा आग्रह तोच राहील की एकत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढाव्या, पण त्याच्यामध्ये जर उद्या काही अडचण गेली तर स्वतंत्र लढायची सुद्धा आमची संपूर्ण तयारी आहे। आता 151 सगळ्या जागांवर मुलाखती घेत आहे। आम्ही जेवढे अर्ज आले तेवढे घेऊन राहिलो। 218 आमच्याकडे अर्ज आले, त्या सर्वांच्या मुलाखती घेतोय। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सुरू आहे। बाहेरची गर्दी मी तुम्हाला दाखवतो आहे। 218 काही 18पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे आणि ते मुलाखतीसाठी या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत। निवड पॅनल जे आहेत, जे उमेदवार निवडणार आहे ते पॅनल आत बसलेलं आहे ना। सगळ्या इच्छुकांच्या आशा आहे की उमेदवारी मिळावी। महाविकास आघाडी झाली नाही तर 151 जागांवर लढण्याची तयारी ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नागपुरात पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।